नमस्कार, मी स्वरदा वाघुलेबोर. यशाचा कानमंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. 36 पैकी 36 गुण जुळून देखील आजकाल लग्न अपयशी ठरतात. पण असं नेमकं का घडतं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत पंडित शिवकुमार श्री यांच्यासोबत. नमस्कार सर. नमस्कार पंडितजी, आपलं खूप खूप स्वागत आहे. पंडित शिवकुमार श्री हे वास्तुशास्त्रज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि कॉर्पोरेट सल्लागार जगतातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यांना या क्षेत्रामध्ये जवळपास 3 दशकांचा अनुभव आहे. वस्तुप्रवीण, प्राईड ऑफ इंडिया, वास्तुभूषण, भारत गौरव यांसारखे 15 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना त्यांना सन्मानित केलं गेलंय. आजच्या या कार्यक्रमातनं वाढणारे घटस्फोटाचे प्रमाण, त्यामागची कारणं, उपाय या सगळ्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. सर, आपलं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. सुरुवात त्याच एका प्रश्नाने करेन. महाराष्ट्रात आपण बघितलं, आपल्या आजूबाजूला बघितलं तर घटस्फोटांचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. नेमकी त्यामागची कारणं तुम्हाला काय वाटतात? का हे प्रमाण सध्या वाढतंय? येस, नमस्कार प्रेक्षक. लग्नाचं आता घटस्फोटाचं प्रमाण हळूहळू वाढत चालले. 2000ची स्थिती बघा, 2010 बघा, 2020 बघा आणि 2026, बरोबर, ह्या तुम्हाला डिफरन्स 100% दिसेल. आणि हेच तुम्ही 100 वर्षापूर्वी बघा किंवा 50 वर्षापूर्वी बघा, असं काही प्रमाणच नव्हतं. कारण तेव्हा कसं होतं, पुरुष मॅक्झिमम बाहेर असायचे आणि स्त्रिया घरामध्येच असायच्या. त्यामुळे त्या ठिकाणी 4 स्त्रियांच्यावर एकत्र आल्यानंतर आणि बाकीचे काही इक्विपमेंट नसल्यामुळे किंवा कम्युनिकेशन बाकीचं काही मोबाईल किंवा असं नसल्यामुळे आणि आपले सण संस्कृती यामुळे या गोष्टीचं जास्त इलॅबरेट असं होत नव्हतं, लक्षात येत नव्हतं. काय एकत्र राहत होते, मिळून मिसळून एकमेकांचे प्रेम करून रिलेशनशिप बिल्टअप जे बेस्ट होतं. आता रनिंग कंडिशनला काय झालेलं आहे, एकतर शिक्षण झालेलं आहे, मुलं पण एक मुलगा किंवा एक मुलगी असं कंडिशन झालेली आहे, भावंड पण कमी झालेले आहेत. अशा अवस्थेत मुलींचं पण शिक्षण चांगलं झालेलं आहे, त्या पण शिकलेले आहेत, ते पण मास्टर्स MBA MS झालेलं आहे, ते स्वतःच्या पायावर उभे आहेत, स्वतः निर्णय स्वतः घेऊ शकतात. मुलांचं पण ती स्थिती आहे. अशा वेळा दोघांना पण एक समान हक्क तयार झाला की माझ्या लाईफचं काय करायचं. आणि हे टेक्निकल रिझन असं होतं की ज्या संस्कारामध्ये सध्याची पिढी वाढलेली आहे त्यामध्ये अध्यात्माचा अभाव किंवा भारतीय संस्कृतीमध्ये असलेले जे काही ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र जे खरंच इफेक्टिव्ह आहे या गोष्टींचं काही माहिती नसणं, आणि जे माहीत जरी असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही ते दाखवायला जाता त्यांचं असलेलं अज्ञान, त्यामुळं होणारा गैरसमज, हा सगळा घोळ बघितला तर एकंदरीत पालकांची कुचंबणा होते. पालकांचीच कुचंबणा होते. किंवा मुलीचं लग्न, आता मुलगी 31 वर्ष झालेली आहे, आता स्थळं तर येत नाही आहेत, आले तरी आम्हाला पसंत पडत नाहीत किंवा तिकडनं नकार येतो की एवढे गुण तेवढे गुण जुळले, एक नाडी दोष्ट सराष्टक असं ह्या अंगानं परत ते जुळत नाहीत. बरोबर. आणि अशा अवस्थेत दोघांचं पत्रिका न बघता तुझं आणि माझं एकदम ओके आहे म्हणून डायरेक्ट लग्न करून टाकलं, प्रेमविवाह वगैरे, तर त्यामध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये असलेले ॲक्च्युली जे ग्रहांचं कंडिशन आहे, प्लॅनेटरी कंडिशन, हे काय सांगते हे माहीत नसताना लग्न केलं, त्यात जर काय प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये 100% पॉसिबिलिटी आहे की घटस्फोटण्याची शक्यता जास्त असते. एकमेकांना समजून घेऊन पत्रिकेच्या अनुषंगानं जर बघितलं तर पुढे जाऊ शकतो. घटस्फोटाचं अजून पण कारणाचे एकुलता एक मुलगा असल्यामुळं पण आईचं असं होतं की लहान तिने स्वतः पोटातून जन्म दिलेला आहे, त्याचा पोटाचा गोळा असतो, त्यावर रिलेशनशिप मनापासून प्रेम असतं, त्यामुळं त्यानंतर लग्नानंतर दुसरी एखादी स्त्री आल्यानंतर तो एक टेक्निकल रिझन तयार होतं. हे पुरुषांच्या बाबतीत होत नाही, पण स्त्रियांच्या बाबतीत होतच, कारण स्वतःच्या पोटचा गोळा असतो, लहानाचा मोठा झालेला असतो, त्यामुळं ते एक असं एक तयार होतं की माझाच मुलगा. मी अनेक वेळा मी बघितलं मॅडम, असं मला किती दररोज मॅडम 4-5 लोक जर येतात, पिक्चरला जाऊ द्यायचं नाही, जेवायला एकत्र जाऊ द्यायचं नाही, मी पण तुझ्याबरोबरच येणार, असे पण गोष्टी आहेत. या गोष्टीमुळे पण ते पती पत्नी लोकांना जे प्रायव्हसी मिळायला पाहिजे त्या प्रायव्हसीचा पण प्रॉब्लेम येतो. तर जसं लग्न झालेले वधूवर जे आहेत ते स्वतःचा जीवनाचा विचार करतात, त्याबद्दल आईवडिलांना सायकोलॉजीचा विचार करणे, आणि सासू सासऱ्यांनी पण नवीन लग्न झालेल्या लोकांच्या सायकोलॉजीचा विचार करून एक हे जुळवून घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण सगळ्याला आता फ्रीडम आहे, त्या फ्रीडम पॉईंट ऑफ व्ह्यू जर पुढे गेलं तर होणार आहे. मात्र हे सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला ज्योतिषशास्त्राप्रमाणे तुम्हाला पत्रिका म्हणजे कुंडली पाहूनच जर पुढे तुम्ही गेला तर यामध्ये प्रॉब्लेम येण्याचा पॉसिबिलिटी काही राहत नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि 33 वर्षापेक्षा जास्त कालामध्ये
हे सक्सेसफुल मी करून दाखवलेलं आहे. बरोबर. मला तोच प्रश्न विचारायचा होता. अनेक वर्षांचा खरं तर तुम्हाला अनुभव आहे. घटस्फोटाची पत्रिका खरंच अशी ओळखता येते का? आणि त्यामागे मग कुठल्या ग्रहांमुळे ही सगळी शक्यता बळावली जाते? बरोबर आहे. हे बघा, घटस्फोटाची पत्रिका आहे का हे मला ओळखता येतं, माझा अभ्यास आहे म्हणून. त्यामुळे कोणीही माझ्याकडं पत्रिका घेऊन आले, अनेक लोक तुम्हाला माहीत नाही माझ्याकडे येतात, बसतात, फॉर्म वगैरे फिलअप होतो, येतात, बसतात, माझे पत्रिका आणून दाखवतात. बैठल्या ओळखतो हे घटस्फोट झालेला आहे का? येस, झालेलं आहे. तर मुलगी आमच्या घरी आहे. ऑन द स्पॉट. किती वेळ लागतो मला ओळखायला? मॅक्सिमम 3 to 4 सेकंद. अच्छा. 3 to 4 सेकंद. त्याच्यावर नाहीच. कधी कधी एका सेकंदात कळतं अरे घटस्फोटाची पत्रिका आहे. अभ्यास तेवढा होऊन एक सॉफ्टवेअर डोक्यात तयार झालं आहे ना माझ्या. 33 वर्ष जास्त एकच काम आणि वास्तुशास्त्राचं काम हे करून, आणि स्वतः मी इंजिनियर आहे, टेक्निकल पॉईंट ऑफ अनालिसिस करून ते डोक्यात ठेवणं हे माझं लहान असल्यापासूनच काम आहे. त्यामुळे ते बघितल्यानं लगेच कळतं घटस्फोटाची पत्रिका आहे का. आता हा मुद्दा मी पर्सेंटेजवर मांडतो, जसं आपण टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू. एखाद्या व्यक्ती पत्रिका माझ्या डोळ्यासमोर ठेवली की लगेच मला कळते लग्नाचं पर्सेंटेज किती आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 काय पॉसिबिलिटी असतच नाही. खूप रेअर कंडिशन. तर ते मी असं म्हणू शकत नाही. कळतं की 30% लग्नाची शक्यता आहे या मुलाच्या पत्रिकेत, या मुलीच्या पत्रिकेत लग्नासाठी 30% सक्सेसफुल पत्रिका आहे. मग या मुलीचं लग्न एखाद्या मुलाबरोबर करायचं असेल तर त्या मुलाचं लग्नाचं पर्सेंटेज 70 ते 80% चांगलं पाहिजे. मग हे 30 + ते 70 एकत्र केलं, 100/2 केलं की 50% क्युम्युलेटिव्ह गाडी रुळावर चांगली जाऊ शकते. आता असा विचार करा, एका मुलगी जी आहे तिचं पण MS झालेलं आहे, ती पण चांगल्या कंपनीमध्ये बेस्ट काम करते, महिन्याला तिला 4 लाख पगार आहे. मुलगाचं पण MS झालेलं आहे, त्या मुलाला पण चांगला 4 लाखाचाच पगार आहे. दोघांचे घर, प्रॉपर्टी, दोघांचे आईवडील सगळं मॅच सगळं चांगलं झालेलं आहे. मात्र मुलीच्या पत्रिकेत लग्नाचं पर्सेंटेज मला 30 दिसलं आणि मुलाच्या पत्रिकेत पण लग्नाचं पर्सेंटेज मला 30 दिसलं. घटस्फोट होणारच, यात काय डाऊटच नाही. लक्षात घ्या. म्हणजे तुमचं फायनान्स किती आहे, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे, एस्टॅब्लिशमेंट कशी आहे, तुम्हाला जॉब कुठला आहे, याच्यावर माझं वैवाहिक जीवन चांगलं होईल ह्याचं काय गॅरंटी नाही. कारण साधं उदाहरण दिलं, सलमान खानचं अजून लग्न झालेलं नाही आणि सलमान खान लग्न करायला काय प्रॉब्लेम नाही. ओके. APJ अब्दुल कलाम एवढे महान आपले सायंटिस्ट होऊन गेले, त्यांचं पण लग्न झालं नाही. वाजपेयींचं लग्न झालेलं नाही. सो यू कॅन्ट डिसाईड की बाबा एक टॉप पोझिशनला आहे किंवा खूप पैसा आहे आणि खूप पोझिशन आहे आणि खूप त्याला सगळ्या गोष्टीत लग्न काय होत नाही. दॅट इज इन युअर डेस्टिनी, त्यांच्या पत्रिकेत दिसतं. म्हणून हे गुणमेलन वगैरे जे काय करतो आपण, एवढे गुण मिळाले तेवढे सगळं थोतांड आहे. त्या गुणमेलनाच्या चार्टवर ॲब्सोल्युटली कधीही लग्न करू नका. आणि कोण तुम्हाला म्हणत असेल की एवढे गुण जुळले तर त्याला समजायचं त्याला ज्योतिषशास्त्रातलं काहीही कळत नाही. आजपर्यंत 30 वर्षात मी पंचांगाला हात पण लावलेले नाही गुणमेलनासाठी. बाकीच्या पंचांगाला माझं नाव ठेवत नाही, पण ते एका पंचांगाच्या पानामुळे एवढे हजारो घटस्फोट व्हायला लागले. ते माझं डायरेक्ट बोल्ड स्टेटमेंट आहे. मी अनेक वेळा TVला स्पष्टपणे बोललेलो आहे की हे पंचांगातलं 13 नंबरचं पान पहिल्यांदा फाडून टाका, घटस्फोट थांबायला मदत होऊन जाईल. मी इतक्या वेळेला सांगितलंय. तर हा मेसेज माझ्या NDTVच्या थ्रू ते जे प्रिंट करणार लोकांपर्यंत डायरेक्ट जाऊ दे. तुम्ही बाकीचं पंचांग काढा ना. तुम्हाला पण माहिती आहे की हे घटस्फोट या गुणमेलनाच्या चार्टमुळे घटस्फोट होत आहे. डायरेक्ट मी किती दाखवू तुम्हाला? 1000 लोकांची लाईन लावून दाखवेल तुम्हाला की एवढे गुण 36 गुण जुळाले आणि घटस्फोट झाला. तुमच्या एखाद्या पानामुळे लोकांचे घटस्फोट होतात, ते कशाला पान टाकायला पाहिजे? आता हा सगळा संदेश महाराष्ट्राला जातोय. महाराष्ट्रात सगळ्या लोकांनी अपोज करायला चालू करा आणि गुणमेलन, फक्त गुणमेलन कोण लग्न करण्याचा प्रकार बंद करा. आणि जसं कोण म्हणत असेल तर संपलं, त्याला काही ज्योतिषातलं येत नाही. मला अजून एक ते विचारायचं की आपण घटस्फोटाबद्दल सध्या बोलतोय, घटस्फोटाची पत्रिका ओळखू शकतो का याबद्दल तुम्ही आता आम्हाला माहिती दिलीत. बट बऱ्याचदा असं होतं की वैवाहिक समस्या देखील किंवा वैवाहिक अडचणी देखील बऱ्याचदा लग्नानंतर येतात. तर अशांच्या पत्रिका देखील तुम्ही ओळखू शकता का, किंवा असंच सुद्धा माहिती आपल्याला अगोदरच मिळू शकते का? बघा मॅडम, ज्या लोकांचे घटस्फोट झालेले आहेत, मी काय म्हटलं, घटस्फोट झालेले आहेत, दोघा एकत्र आलेले असतात, त्यांना उपाय करून त्यांना लग्न परत रिमॅरेज मुलं झालेले आहेत, असं पण केलेलं आहे. अच्छा. म्हणजे नुसतं भांडण नाही, नुसतं भांडण तर भरपूर केलेले आहेत. म्हणजे नवरा वादविवाद झाले, सासूकडचे लोक आले, आता माझ्याकडे येतात
ही मुलगी अतिशय प्रॉब्लेमॅटिक आहे, वादविवाद असं झालं, रागा निघून गेलेली आहे घरी, आता काय करू आम्ही, पंडितजी बघा आम्ही ह्या मुलीवर पुढं काय करायला पाहिजे. तर मुलाची पत्रिका दिसते, मला कळते काहीतरी घोळ आहे ह्याच्यामध्ये. थांबा म्हटलं, मुलीची पत्रिका कुठे आहे? नाही मी आणलेली नाही. मी त्यांना बाहेर पाठवतो, असिस्टंटच्या थ्रू बाहेर प्रिंट काढा म्हणून सांगतो. त्या मुलीची पत्रिका आणतो आणि बघतो त्या मुलीच्या पत्रिकेत काहीच प्रॉब्लेम नाही, या मुलाच्या पत्रिकेत घटस्फोट असतो. अच्छा, त्यांना म्हणतो तुम्ही असं बोलू नका, मला दिसतं, तुम्ही काही मला सांगितलं, तुमच्या सांगण्याकडे मी कधी लक्ष देणार नाही, मला पत्रिका बघितलंच कळतं. तुमच्या मुलाच्या पत्रिकेत घटस्फोटाचा वर, हा जरी घटस्फोट झाला नंतर दुसरी सून येणार, त्याच्यावरून घटस्फोट, त्याच्यावरून असं होणार आहे. अच्छा, ही उलट ऑलरेडी 70-80% चांगली पत्रिका आहे, तुमच्या मुलात प्रॉब्लेम आहे, त्यामुळं तुम्ही मॅनेज करून सगळ्या गोष्टी. आणि खरंच लोक ऐकतात आणि ते लग्न सक्सेसफुल होऊन पुढे प्रॉब्लेम कमी झालेला आहे. म्हणजे असंही होऊ शकतं की घटस्फोटाची पत्रिका आहे, आता एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत लिहिलेले घटस्फोट, पण काही कारण म्हणजे काही उपाय करून वगैरे झालेलं ते आहे मॅडम, अच्छा झालेलं, हे रेग्युलर काम आहे माझं. मॅडम दररोज येतात लोक असे ना, येतात म्हणजे वादविवाद चाललंय, भांडण चाललंय, कोर्ट मॅटर मध्ये, आता कोर्टात केस टाकायची का नाही टाकायची, काय करू आता, आम्ही कंटाळलोय, मी बघतो, मी म्हटलं अनेकदा होतो टाकून द्या, फिनिश. अच्छा, नाही होऊ शकत, घटस्फोट होणारच आहे आणि हे काय सुधारणार नाही, काय नाही, असाच प्रॉब्लेम होत राहणार आहे, आयुष्य बर्बाद होऊन जाईल. अजून 36-38 वय झालं तुमचं, रिमॅरेजचा कन्सेप्ट पण निघून जाईल, डोक्यातनं इच्छा पण निघून जाईल. हे ॲज अर्ली ॲज पॉसिबल कोर्टात जायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंग घटस्फोट घ्या, तिला पण दोघं 30-30% आणि हे तर वादविवाद, भांडण, आक्रस्ताळीपणा करण्याची पत्रिका आहे, हे बरोबर तुमच्या येऊ शकत नाही. अच्छा, ते काय माहितीये, ते माझं स्टेटमेंट त्यांना खूप गरजेचं असतं, कारण त्यांना कळत नाही की आता मार्गदर्शन काय योग्य पाहिजे. करावं, बरोबर, काय करावं, करू का नको, करू का नको, त्या 2-4 वर्ष जातात. बरोबर, त्यावेळेस माझं स्टेटमेंट आहे, त्यामुळे त्यांना कन्फर्म होतं. बरोबर, नाही तर नाही म्हणून सांगतो आणि यस तर यस म्हणून सांगतो, आणि ते 100% ते परफेक्ट पण होतं. मोस्ट प्रॉब्लेम माझं चुकत पण नाही. बरोबर. अशा वेळेला योग्य दिशा दाखवणं देखील हा, ते अत्यंत गरजेचं गरजेचं आहे. पण या सगळ्यासोबत मंगळ दोष देखील बऱ्याचदा कारणीभूत ठरतं असं म्हटलं जातं. हे सगळं कितपत खरं आहे किंवा त्याच्यामध्ये काय संबंध असतो या सगळ्याचा, त्याच्याबद्दल मंगळ दोष काय आहे? नवग्रहात मंगळ एक ग्रह त्यात आहेच आहे पत्रिकेत, त्या चौकोनामध्ये, तर प्रत्येकाला असणार आहे. बरोबर. त्या 12मध्ये 5 ठिकाणी जर मंगळ बसलेला असेल, म्हणजे 1 2 3 4 5 कुठेही 12मधल्या 5 ठिकाणी कुठे एक मंगळ बसला असेल तर ती मंगळाची पत्रिका होते. म्हणजे आपल्या पत्रिकेमध्ये, ज्योतिषशास्त्र कुंडलीमध्ये 40% लोकांना मंगळ आहे. मग हे 40% लोकांचा घटस्फोट झाला पाहिजे ना आतापर्यंत मिनिमम. तर तसं काही नाही आहे. मंगळ जरी असेल तरी नॉन मांगलिक व्यक्तीशी लग्न करू शकतो. फक्त तुम्हाला मी काय बोललो मगाशी की पर्सेंटेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. मंगळ आहे पण वैवाहिक जीवनाचा पर्सेंटेज खूप चांगला आहे. शाहरुख खानच्या पत्रिकेत किती कडक मंगळ आहे, डायरेक्ट घटस्फोट व्हायला पाहिजे त्याचा. लहान असताना वडील वारले, मंगळादृष्टी पडले, आईला कॅन्सर झाला, एकाकी पडलं, पण ते गौरीबरोबर लग्न जे झालं त्याची पत्रिका अतिशय जबरदस्त असल्यामुळे, एखाद्या देशाची राणी होण्याचा योग त्या पत्रिकेत असल्यामुळे त्याचा इफेक्ट त्या नवऱ्यावर झाल्यामुळे पुढं ते चांगलं चाललं. इव्हन विराट कोहलीचं म्हणा, त्याला मंगळ कडकच आहे. एक तर क्रिकेटचा किंग आहे, अग्रेशन तुम्ही बघताय, घाबरत नाही. दुसरा मंगळ दुसरा जो आहे तो शाहरुख खान तिकडचा किंग आहे. दोघांचा सेम पोझिशनला मंगळ आहे, क्षेत्रात ते दोघांचा त्या सेम पोझिशनला मंगळ आहे. पण आता ही जी मुलगी आहे लग्न ज्यावर झालं अनुष्का, तर तुळ राहायचं कर्क लग्नाची पत्रिका एकदम बेस्ट पत्रिका आहे. अच्छा, तिची 80-90% सक्सेसची पत्रिका लग्नासाठी आहे. त्यामुळे क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज वाढलात. बघा, देवधर्म करतात, मंदिराला जातात, इकडं चालू आहे सगळं. तर काय ते तुम्हाला ते जजमेंट यायला पाहिजे की कशा पद्धतीने कुणावर लग्न लावलं पाहिजे आणि पर्सेंटेज वाईज त्याचा विचार केला पाहिजे. एखाद्याचा समजा घटस्फोट झालेला आहे एखाद्या व्यक्तीचा, तर त्याला समजा दुसऱ्यांदा विवाह करायचा आहे, तेव्हा त्या व्यक्तीने नेमकी कुठली काळजी घेणं गरजेचं आहे? येस, पहिला मुद्दा म्हणजे काही उपाय मी देत असतो. मी जे हे सांगत असेल तर प्रत्येक गोष्टीला जे उपाय असतात त्या उपायामुळेच ते आम्ही डॉक्टर, बघा लक्षात ठेवा, मी ज्योतिष जरी असेल ते इंजिनियर आहे, टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करून विचार करतो. आणि आजपर्यंत 30-32 वर्षामध्ये अनेक हजारो उपाय करून कोणत्या उपायामुळे 100% रिझल्ट मिळतो हे मला माहिती आहे आणि त्या पत्रिकेप्रमाणे ते उपाय देतो. आता लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पुढे लग्न करायचं का नाही लग्न करायचं हे पत्रिका बघून कळतं. आणि त्याबरोबर या व्यक्तीचं पर्सेंटेज 30%ला आहे, तर याला मी कसं 70-80% कसं पॉझिटिव्ह नेऊ शकतो यासंबंधी प्लॅनिंग करून मी उपाय देतो. आणि पुढची जी व्यक्ती आहे ती चांगली पत्रिका असली जीवनामध्ये आणली की 100% पुढे सक्सेस मिळतो. म्हणजे त्या व्यक्तीला उपाय देऊन लग्न, म्हणजे 30-32 नाही, आत्ता जस्ट 3 महिन्यापूर्वी
47-48 एज असलेल्या मुलांची लग्न झालेली आहेत. आमच्यावर व्हिडिओ आहेत सगळ्यांचे. अच्छा. ते 47-48 म्हणतो. म्हणून मला हे म्हणायचं आहे, ज्या लोकांचं वय 35-40 वगैरे आहे, आता माझं लग्न झाल्याने परत, आता घटस्फोट झाल्याने परत लग्न होणार नाही असं ॲब्सोल्युटली नाही. ॲट द एज ऑफ 56 पण मी लग्न लावून दिलेलं आहे. ते आता फ्रान्समध्ये रँचमध्ये नवरा बायको दोघं बसलेत. बसले म्हणजे कसं आहे, माणसाच्या एज प्रमाणे पती पत्नीचं रिलेशन बदलत जातं. एकदा वयाचं एज स्टेज अशी येते की तेव्हा कंपॅनियनशिप पाहिजे, कोण ना कोण काळजी घेणारी, 2 शब्द एकमेकावर बोलणारी, या सगळं माणूस पाहिजे. ते पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की जे भारतीय संस्कृतीच्या परंपरेनं आपल्याला मिळतंय. बाहेरच्या देशात तुम्ही बघायला गेला तर तसं काय तुम्हाला बघायला मिळणार नाही, कारण ते शेवटी एकमेकाशी बरोबर राहतच नाहीत. त्यांचं पूर्ण कल्चरच वेगळं आहे. संस्कृती. तर ही संस्कृती असं आपण जपली तर ती पुढं आपल्याला पॉझिटिव्ह डायरेक्शन देऊ शकते आणि आपल्या भारताची पण पॉवर चांगली वाढू शकते. अगदीच, म्हणजे अनेकांना तुमच्या मार्गदर्शनाचा फायदा झालेला आहे. तर पंडितजींच्या मार्गदर्शनाने अनेकांना लाभ झालेला आहे, अनेकांना सकारात्मक अनुभव आलेले आहेत. त्यापैकी काहींच्या प्रतिक्रिया आता यानंतर आपण पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव रोहित शेखर कनोज आहे. मी सरांना म्हणजे 2018 मध्ये भेटलो होतो. मला माझ्या लग्नाचा विषय है ना, तर म्हणजे लग्नाचा विषय आल्यावर मी सरांना म्हणजे वारंवार कुंडली दाखवत होतो मुलींची, की म्हणजे या मुलीसोबत माझे म्हणजे गुणमिलन होतात का, म्हणजे या मुलीसोबत होतात का. तर सरांकडनं वारंवार नाही नाही म्हणून येत होतं की म्हणजे नाही, या मुलीसोबत जुळत नाही, या मुलीसोबत जुळत नाही. आणि माझं वय वाढत होतं, तर घरचे पण परेशान झाले होते, मी स्वतः परेशान झालो होतो. घरच्यांनी एकदम असं म्हटलं की तुम्ही काय करा की हे पंडित शिवकुमार श्री यांचं राहू द्या, आपण नाही विदाऊट कुंडली मिळवता एका मुलीशी म्हणजे लग्न माझं जोडलं गेलं आणि मी ते लग्न केलंही. मग लग्न झाल्यावर त्याच मुलीनं म्हणजे माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि ते झाल्यानंतर मग मी परत 1.5 महिन्यांनी सरांना भेटलो. म्हणजे मी खूप डिप्रेस झालो होतो, खूप म्हणजे फ्रस्ट्रेट झालो होतो. मी जर सरांचं ऐकलं असतं त्या टायमाला तर असा इन्सिडेंट तर माझ्यासोबत झाला नसता. मग मी सरांना परत भेटलो, परत माझी कुंडली दाखवली, परत शून्यापासून मी विचार केला आता कोणाचंच मी ऐकणार नाही, म्हणजे घरच्यांचंही ऐकणार नाही, की मी परत सरांकडे आलो. सरांना माझी कुंडली दाखवली. इथल्या टीमनं मला खूप कोऑपरेट केलं त्या टायमाला. कुंडली दाखवून सरांनी मला अर्कविवाह है ना असे बरेचसे उपाय सांगितले. ते सगळे उपाय मी केलेत सरांनी जशा जशा सांगितल्याप्रमाणे. आणि सरांनी मला खूप हिंमत दिली त्या टायमाला. म्हटले की तू बिलकुल अजिबात चिंता करू नको, की तुझ्या आयुष्यात सगळंच चांगलं होणार आहे म्हणून. मग त्यानुसार ते अर्कविवाह झाला. बाकीचे सगळे मी म्हणजे रेमेडीज जे सरांच्या होत्या त्या सगळ्या केल्या. मग नंतर माझं परत लग्न झालं. आता व्यवस्थित आहे माझं लग्न. सर म्हणजे ते कुंडली पण सरांना दाखवली, म्हणजे ज्या मुलीसोबत लग्न झालं तीही पण व्यवस्थित आहे. आता माझं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे. तर मी या टीमला म्हणजे सरांचे जे म्हणजे सर इतकं व्यवस्थितपणे या टीमनं म्हणजे जे वर्क केलेलं आहे म्हणजे या सगळ्या कल्याणासाठी, त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप खूप आभारी आहे. नमस्कार, माझं नाव चंद्रकांत रामपूरकर. 2015 रोजी माझा विवाह झाला होता, पण काही अनपेक्षित घटनांमुळे तो तुटला, तो टिकू शकला नाही. मग आम्ही सगळे डिप्रेशनमध्ये होतो. असंच एक दिवशी माझ्या सरांचा प्रोग्राम बघत होती, तर म्हणली चला आपण सरांचं मार्गदर्शन घेऊन येऊया. सरांनी योग्य मार्गदर्शन केलं आणि सरांनी मला एवढंच त्यावेळी सल्ला दिला की मला पत्रिका दाखवल्याशिवाय तुम्ही लग्नच करायचं नाही. तर मी वेळोवेळी सरांकडे येत गेलो. सरांनी माझ्या बऱ्याच मुलींच्या पत्रिका रिजेक्ट केल्या. फक्त गुण मिळण्यावर आपल्याला लग्न करायचं नाही हे सरांनी मला सांगितलं. सरांना आता मी पत्रिका दाखवली, त्यांनी योग्य मुलगी मला सुचवली आणि पत्रिका एकदम व्यवस्थित आहे. सरांनी मला लग्नाला होकार दिला, त्यामुळेच मी आता लग्न केलं आणि आता वैवाहिक जीवन माझं सुरळीत चालू आहे. Anisha Chandrakant Rampurkar. I've come to meet sir regarding baby planning. So we have conceived first, but after that we had problems and we have to abort that baby. Then again we have come to him. Then he told us mantra to do and everything we did it. Then finally we got a healthy baby. Now she's also fine. Even we are happy. Thank you sir. तर या होत्या काही सकारात्मक प्रतिक्रिया ज्या पंडितजींच्या मार्गदर्शनामुळे ज्या व्यक्तींना लाभ झालेला आहे. पंडितजी, मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा होता की आपण कुंडली वगैरे पाहतो, तर यामध्ये बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जोडप्यांमध्ये एखाद्या व्यक्तीला विवाहबाह्य संबंधांचा देखील त्रास होतो. तर कुंडलीमधनं या सगळ्या गोष्टी देखील कळू शकतात का? त्याबद्दलचं मार्गदर्शन मिळू शकतं का? मिळू शकतं ना मॅडम, नक्की. मी ज्यावेळेला पर्सेंटेज तुमचा विचार करतो, एखाद्या व्यक्तीची पत्रिका लग्नासाठी 30% आहे, जास्त जात नाही आहे. याचा काही ना काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार आहे, ज्यामुळे पुढे जाऊन तो प्रॉब्लेम फेस होऊ शकतो. म्हणून त्या अनुषंगानं सांगतो की हे पुढे जाऊ नका. आता काय या गोष्टी डिटेल लोकांना सांगत नाही की ते अंदाजे असतं की असं होणार तर करू नका. पण जेव्हा एखादी पत्रिका माझ्याकडे लोक घेऊन येतात
आणि म्हणतात आता ही असा असा प्रॉब्लेम आहे आणि हा म्हणजे होणारच आहे, कारण हे तुमचं विवाहावर टिकू शकणार नाही. विवाह संबंधामुळे हे घटस्फोटाची पत्रिका आहे, पुढे जाऊ नका. म्हणजे विवाहबाह्य संबंध ही पत्रिका पहिल्यांदा कळू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं ते नाकारणं पण ज्योतिषाच्या हातात आहे, की बाबा माझ्याकडे एखादा क्लायंट आला आहे तर त्या क्लायंटला बेस्ट ऑप्शन मिळण्यासाठी अशा टाईपची व्यक्ती मिळायला नाही पाहिजे, त्याची मी काळजी ॲज अ डॉक्टरसारखं ॲज अ ज्योतिषसारखं मला ती घेणं गरजेची आहे. कारण त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तेवढं आपली असते की आपण ते जरा फायनल करून देतो, त्यामुळे ती काळजी घेणं गरजेचं आहे. मला अजून एक असं विचारायचं होतं की आपल्या जन्माची वेळ म्हणजे कुठल्याही व्यक्तीच्या जन्माची वेळ ही भविष्यासाठी किती महत्त्वाची ठरू शकते? जन्माची वेळच भविष्यासाठी महत्त्वाची आहे. वेळ ही परफेक्ट पाहिजे. त्यावेळेला त्यामध्ये आपल्या महादशांतराच्या बघायला लागतात, भावचलित पत्रिका, षोडश पत्रिका असतात त्या बघायला लागतात, पण वेळ परफेक्ट पाहिजे. आता आपलं भारतीय संस्कृती जे चंद्र राशीवरून चालते, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण, जिल्हा कुठला त्यावर चालते. आणि अब्रॉडला जे काय एक वेस्टर्न कंट्रीमध्ये जे काय भविष्य बघितलं जातं, फेब्रुवारीचा महिना, मार्च महिना, हे राशी त्यात पण सांगितल्या जातात, त्या गोष्टीचा काही उपयोग नाही. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत लंडनला जन्मलेला माणूसची पत्रिका, त्याच वेळची हाँगकाँगची पत्रिका टोटली वेगळी असते. मात्र ह्यांच्या काढल्या पत्रिका जगात पृथ्वीवर ज्या सगळ्या एकच असतात. त्यामुळे वेस्टर्न कल्चरचं जे काय तुम्ही बघताय ज्योतिष वगैरे, ह्याचा भारतीय ज्योतिषीशी काही कम्पेअर करू शकत नाही. त्यासमोर ते नलिफाय आहे. हे एक्झॅक्ट लोकेशनवर सगळ्या गोष्टी डिपेंड असल्यामुळं ते तुम्हाला एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून पुढचं अख्खच्या अख्खं तुमच्या लाईफचं मास्टर प्लॅन डिझायनिंग हे अगोदरच करता येतं. अच्छा, तुम्ही दररोज अनेक व्यक्तींना भेटत असाल, अनेक अनुभव तुम्हाला देखील येत असतील, वेगवेगळ्या पत्रिकांचे म्हणू शकतो आपण, कुंडलीचे म्हणू शकतो. पण या सगळ्यामधनं घटस्फोट किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे, त्याबद्दल आम्हाला काय मार्गदर्शन कराल? अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न. सांगायचं एकच आहे की लग्न सुरळीत आणि आनंदात होण्यासाठी संपूर्ण कुटुंब हे एकत्रित येणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात ॲज अ ज्योतिषी एक्सपर्ट ओपिनियन घेऊन तुमच्या मुलाची पत्रिका किंवा तुमची मुलाची पत्रिका व्यवस्थित बघून त्याच्यात तर काय दोष आहे ना हे ओळखून त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मग चांगल्या पर्सेंटेज असलेली व्यक्ती घरात आणली तर तुम्हाला आयुष्यात कधीही प्रॉब्लेम येऊ शकत नाही. आयुष्य सक्सेसफुल, आनंदी आणि तुमचं भरभराटीचं हे होऊ शकतं. नक्कीच तुम्ही इथे आलात आणि आम्हाला खूप मार्गदर्शन केलं, योग्य मार्गदर्शन केलं. नक्कीच याचा फायदा भविष्यात जाऊन अनेक जोडप्यांना म्हणू शकतो, अनेक व्यक्तींना होईल याची नक्कीच खात्री आहे. तर तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर ते सोडवायचे असतील तर तुम्ही पंडितजींना नक्कीच संपर्क करू शकता. टीव्ही स्क्रीनवरती आम्ही फोन क्रमांक शेअर केलेले आहेत, त्याची नक्की नोंद करून घ्या. या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. धन्यवाद.